आजचा एक्झिट पोल आता आपल्या समोर येतोय। माझ्यासोबत असलेले आमच्या सहकारी प्रणिता तो आपल्याला वाचून दाखवतील। पटकन प्रणिता, आपल्याला या चर्चेसाठी पिंपरी चिंचवड पर्यंत जायचंय, ती बातमी समोर येते, पाहूयात। अगदी पिंपरी चिंचवडच्या आकडेवारीकडेही आपण नजर टाकूया। पुण्यात प्राप्तचा जो अंदाज आलेला आहे ते आकडे आपण बघितलेले आहे। आता पिंपरी चिंचवडची आकडेवारी नेमकी काय म्हणते? प्राप्त एक्झिट पोलनुसार शिवसेनेला 9 जागा। पिंपरी चिंचवड मधला हा अंदाज आहे। राष्ट्रवादीला 51 जागा। प्राप्त एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राष्ट्रवादीला 51 जागा। जिथे राष्ट्रवादीची ताकद समजली जाते त्या पिंपरी चिंचवड मधील ही आकडेवारी आपण पाहतोय। पवार गटाला 2 जागा, काँग्रेसला 1 जागा। प्राप्त एक्झिट पोलचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा अंदाज आहे। भाजपला 64 जागा। तर पिंपरी चिंचवड मधल्या प्राप्त एक्झिट पोलचा हा अंदाज, शिवसेनेला 9 जागा। राष्ट्रवादीला, जिथे राष्ट्रवादीची ताकद समजली जाते त्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला 51 जागा या अंदाजानुसार सांगितल्या जात आहे। तर पवार गटाला 2 जागा आहे। पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत, प्रसाद सर। धन्यवाद प्रणिता। चर्चेच्यासाठी पुढे जातोय। पिंपरी चिंचवडच्या संदर्भातला निकाल हा एका पद्धतीनं पवारांच्यासाठी फायद्याचा आहे आणि म्हणून महेश सावंत यांच्यापर्यंत आपल्याला जायला हवं। महेश सावंत, या एक्झिट पोलवर तरी व्यक्त होणार आहात का? तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन आलाय हा एक्झिट पोल। प्रसादजी, खरं म्हणजे माझ्या आडनावामध्ये तुमच्याकडून थोडीशी गल्लत होते, ते चव्हाण आहे, सावंत महेश चव्हाण। माफ करा इथे गडबड झाली थोडी। काही महेश चव्हाण आहेत आपल्यासोबत जी। काही हरकत नाही। आता हा जो पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, जर तुम्ही एक्झिट पोलच्या बद्दल बोलत असाल तर जास्त फरक नाहीये। तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये साधारणतः 70च्या आसपास दोघांना मिळून सीट्स दाखवत आहेत आणि इथे या याच्यामध्ये 50च्या आसपास दाखवत आहेत। भाजपाच्या आणि आमच्या आकड्यांमध्ये जास्त जेवढा हवा तेवढा फरक नाहीये की ज्यामुळे असं वाटेल की भाजपला आमच्यापेक्षा खूप जास्त यश तिकडे मिळताना दिसतंय। दुसरी गोष्ट, मगाशी जो आपण प्रश्न उपस्थित केला होता की शिवसेनेला बरोबर घेऊन जर निवडणुका लढल्या असत्या तर जास्त फायदा झाला नसता का? तर आम्हाला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून आम्ही, आमचे नेते असंच म्हणत होते की महाविकास आघाडीच्या मार्फतच या निवडणुका लढवल्या जाव्यात। महाविकास आघाडीतले सर्व घटक, मग ते काँग्रेस असो शिवसेना असो, आमच्या बरोबर येऊन आपण एकत्रितरित्या ही निवडणूक लढावी। पण अनफॉर्च्युनेटली असं झालं नाही। काही कारणास्तव शिवसेना आणि काँग्रेस आमच्या बरोबर आले नाहीत, त्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नव्हता आणि आम्हाला अजितदादांबरोबर आम्ही फक्त 2 पक्ष एकत्र लढलो, त्यातच इतकं यश मिळतंय। ही एक जमेची बाजू आहे असं मी म्हणेन। महेशजी, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात। अनिश गाढवे यांना आधी बोलतं करतो आणि त्याच्यानंतर मी जातोय विनायक आंबेकर यांच्यापर्यंत। अनिश गाढवे, पटकन आपण उत्तर द्या। जर तुम्हाला शरद पवार सोबत या म्हणत होते तर या 2 ठिकाणी तुम्ही वेगळ्या भूमिका घेतलात, तुम्हाला या निमित्तानं समोर आलेल्या निकालाची जबाबदारी घ्यायची आहे का? मग नाही, असं म्हणता येणार नाही की आपण सर्वांनी एकत्र यायला हवं होतं पण ते झालं नाही। आता निकालाचं आपण स्वागत करतोय सर्वजण, जे काय असेल ते। आता वेळ निघून गेलेली आहे ती, या सर्व गोष्टी आता बोलून उपयोग नाही। त्या स्थानिक पातळीवर काय जागा वाटपाच्या चर्चा होत्या, आता ते तिकडचे स्थानिक पदाधिकारी सांगू शकतात। पण तरी सुद्धा ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आहेत, विशिष्ट एक सन्मानजनक आकडेवारी असतात, विशिष्ट एक सन्मानजनक जागा असतात, विशिष्ट जागा अशा असतात की तिथे काही ठिकाणी कॉम्प्रोमायझेशन हे जरुरी असतं। त्या गोष्टी घडलेल्या नाहीत, किंबहुना खेदाने सांगावं लागेल बऱ्याच ठिकाणी। मग तिथे काही वेळ, आता मुंबईतच जर घ्यायचं झालं किंवा ठाण्याचं विशेषतः मी सांगेन, मुंबई ठाण्यामध्ये काँग्रेस सोबत आमची युती होऊ शकली नाही। आम्ही खेद व्यक्त करतो या गोष्टीबद्दल, कारण समविचारी मतांमध्ये कुठेही विभाजन नको आणि त्याचा फायदा समोरच्या विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना सध्या तो फायदा नको, हे आपलं धोरण होतं। पण आपण या तळातल्या निवडणुका असल्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देणं हे दोन्ही बाजूने, म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असू, तो प्रयत्न केलेला आहे। जास्तीत जास्त आपण पुढे जाऊयात, पण एक ताजी बातमी येते। आमच्या सहकारी प्रणिता बोरसे ती आपल्यापर्यंत आणतायत। प्रणिता, अगदी या महत्वाच्या बातमीवर एक नजर टाकणार आहोत। अहिल्यानगर मनपा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। एकूण 278 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे, तर 63 जागांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या आकडेवारीकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। एकदा पाहूयात।
महानगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. एकूण 68 जागांसाठी जे आहे काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. एकूण 283 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते आता ईव्हीएमच्या माध्यमातून कैद झालेलं आहे. काल 345 मतदान केंद्रावर जे आहे मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. 70 शाळांमध्ये जे आहे मतदान केंद्र पार पडलेले होते. यामध्ये 2000हून अधिक पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कर्मचारी तैनात झालेले होते. एकूण 17 प्रभागांसाठी जे आहे ही मतदान प्रक्रिया पार पडलेली होती. यामध्ये आता आज मतमोजणीचा दिवस आलेला आहे. मतमोजणीसाठी जे आहे सकाळपासूनच प्रशासकीय तयारीला वेग आलेला आहे. प्रशासनाकडून ओळखपत्र जे आहे प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना आता प्रशासनाच्या ओळखपत्रासह जे आहे आतमध्ये सोडत आहेत. आतमधली जी तयारी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे. एकूण मतमोजणीसाठी जे आहे 68 टेबलांवरती जे आहे मतमोजणी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये 17 पोस्टल आणि उर्वरित 51 टेबलांवर जे आहे ईव्हीएमच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे. त्यामुळे एकंदरीत थोड्याच वेळामध्ये जे आहे मतदानाची कल येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाच्या पारड्यामध्ये कौल दिलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर. तर अहिल्यानगर मधील मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. आणखी काही घडामोडींसंदर्भात अधिक माहिती देणार आहे माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथेसर. सर, धन्यवाद प्रणिता. पटकन आपण आता आमच्या मुंबईतल्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचतोय. मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मनोज दयाळकर यांच्यासोबत मनसेचे